वृषभ राशीच्या लोकांनो, आज तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी तुमचे नशीब बदलू शकते. काही दिवस झाले तुम्ही खूप दुःख भोगत आहात, तर तुम्हाला या 24 तासात अशी सूचना मिळेल की तुम्ही खूप आनंदी होचाल आणि खूप उड्या मारचाल. आजचा दिवस वृषभ राशीसाठी सामान्य नाही. शेवटपर्यंत ऐका, कारण एक मोठा संकेत तुमच्यासाठी आहे. लक्ष्मी मातेची विशेष कृपा कोणत्या वृषभ राशीच्या लोकांवर होणार आहे जाणून घ्या. आज एक चूक टाळली तर मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या राशीत तयार होत असलेला विशेष योग तुमच्यासाठी शुभ बातमी घेऊन येत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वृषभ राशी. नमस्कार मित्रांनो, आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहोत. जर तुमची राश वृषभ असेल किंवा तुमचा चंद्र, लग्न किंवा महत्त्वाचे ग्रह वृषभ राशीत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे या राशीचे लोक सौंदर्य, प्रेम, ऐश्वर्य, स्थिरता आणि मेहनतीनंतर विश्वास ठेवणारे असतात. एकदा एखादा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहणे हा तुमचा स्वभाव असतो. येणारा काळ तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतात आणि तुमच्यावर जाणारे तर खूप असतात. दिवसाची सुरुवात तुमची कशी राहील? सकाळपासूनच तुमच्यामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. अनेक दिवसांपासून मनात असलेले काही प्रश्न हळूहळू सुटू लागतील. एखादी आनंदाची बातमी फोनवर ऐकू येईल, संदेश किंवा नातेवाईकांकडून मिळू शकते. आज तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून पुढे जा. नोकरी आणि करिअरसाठी. नोकरी करणाऱ्यांना व्यक्तीसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ अधिकारी घेतील. तुमच्या कल्पना आणि मेहनत यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. काही लोकांना बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत. कार्यालयात सहकाऱ्यांसोबत संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या छोट्या गैरसमजातून मोठा वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. काळजी घ्या, कारण शेजारी असतातच वाईट चिंतणारे. व्यवसाय आणि व्यापाऱ्यांसाठी. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील. जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसाय विस्ताराचे नियोजन करत असाल तर योग्य वेळ जवळ येत आहे. मात्र कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ऑनलाईन व्यवसाय, शेती, बांधकाम, वाहन, सौंदर्य प्रसाधने, कपडे आणि खाद्य व्यवसायांशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती तुमची जाणून घ्या. आर्थिक बाबतीत ग्रहस्थिती अनुकूल दिसत आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी देणीपाणी पूर्ण संपण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता आर्थिक स्वरूपात तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही काळजी करायची गरज नाही. तुमचा आजचा दिवस खूप शुभ आहे. काही लोकांना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योगही दिसून येत आहेत. तर तुम्हाला ही आनंदाची बातमी आहे. तथापि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दिखाऊपणासाठी किंवा भावनेच्या भरात पैसे खर्च करू नका. प्रेम जीवनासाठी. तुमचे प्रेम संबंधांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होणार. अनेक दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होऊन तुमची कामयाबी तुमच्या हातात येणार आहे. अविवाहित लोकांना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात विशेष स्थान मिळवू शकते. प्रेमामध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवनासाठी. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ सुखद राहू शकतो.
जोडीदारांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. घरगुती जबाबदाऱ्यांना योग्य पद्धतीने पार पाडतील. काही जोडपी धार्मिक स्थळी जाण्याचा किंवा छोटा प्रवास करण्याचा विचार करू नका, त्यामुळे नात्यातील गोडवा आणखी वाढेल. कौटुंबिक वातावरण. घरामध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल आणि सपोर्ट पण मिळेल भरपूर असा. घरात एखादा शुभ कार्यक्रम, पूजा किंवा धार्मिक कार्य आयोजित करा. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरणार आहे, म्हणून ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्यक आहे आणि त्यांचं ऐकाच. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. जुन्या वादांवर पडदा पडण्याची शक्यता आहे. जुने वादविवाद जर असतील तर ते मिटतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे चांगले फळ देणारा आहे. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे. नवीन विषय शिकण्याची इच्छा वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त आहेत आणि ठरणार आहेत. आरोग्यासाठी. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात थकवा, पचनाचे त्रास, मान किंवा पाठीचे दुखणे जाणवणार आहे तर काळजी घ्या. नियमित व्यायाम, योग, प्राणायाम आणि संतुलित आहार यावर भर द्या. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. तुमच्या शरीरासाठी धोकादायक आहे. पाणी पुरेसे प्या आणि झोप पूर्ण घ्या. शरीराला पाणी आणि झोप ही खूप महत्त्वाची असते, तर त्या 2 गोष्टीवर तुम्ही भरपूर लक्ष द्या. आणि प्रवास. लहान मोठे प्रवास घडू शकतात. काही प्रवास कामानिमित्त तर काही धार्मिक कारणांसाठी होऊ शकतात. प्रवासातून नवीन संधी मिळू शकतात. मात्र वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. या काळात तुमची धार्मिक आणि आध्यात्मिक आवड वाढू शकते. मंदिर दर्शन किंवा जप, ध्यान आणि सत्संग यामध्ये मन रमू शकते. माता लक्ष्मीची पूजा केल्यास आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलू शकतात. विशेष उपाय. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूचे दान करा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आणि तुमच्यासाठी शुभ गोष्टी. शुभ अंक आहे 6, 15, 24. शुभ रंग आहे पांढरा, गुलाबी, हिरवा. शुभ दिवस शुक्रवार. शुभ दिशा उत्तर आणि ईशान्य. शुभ देवता माता लक्ष्मी. तुमच्यासाठी लास्टचा संदेश. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगती, आर्थिक लाभ, कौटुंबिक आनंद आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार यांच्यावर बळावर तुम्ही मोठे यश मिळवू शकता. काही अडचणीत येतील, पण त्या तुमच्या आत्मविश्वासासमोर टिकणार नाहीत. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहो आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश मिळो. जय माता लक्ष्मी. वृषभ राशीच्या सर्व जातकांना हार्दिक शुभेच्छा.